दोन्ही मेजर कृपया आपण दोघांनी सुद्धा सांगण्यात यायचं आहे. नागपूरची तिथे आपण कृपया आपण सूचना आहे की आपण सर्वांनी लागली कधी हार्दिक स्वागत. आपण या देवीच्या दर्शनासाठी आले आहात. आपल्या सर्व जीवनात साहेब आहे तिकडे विचारून आलेले आहे. ब्लॉग आहे आपला ब्लॉगिंग चॅनल आहे. थोडासा नाही इथं नाही जमत. तिथं विचारा तुमचा 2 सेकंदाचा घेऊन कसं आहे ते विचारपूस करत नाही. सगळ्यांनी आपण ऐकायला आपण बोलूया. मी म्हणतो तसं माझ्या मालकाला सगळ्यांनी आदिमाय आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. या ठिकाणी चैत्र नवरात्राची तयारी पूर्ण झालेली आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त सर्व भाविक भक्तांना मातेचा शुभाशीर्वाद
आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी भाविक भक्तांसाठी सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. उन्हाळा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आलेली आहे. आता पायऱ्यावर सुद्धा सुंदर असं शेड तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे उन्हाचा त्रास भाविक भक्तांना होणार नाही. तसंच लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम चालू असल्यामुळे काही भाग बाधित झाला होता, परंतु भाविकांसाठी त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही अशी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सूचना दिल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनेक धार्मिक विधींचं आयोजन करण्यात येतं. गुढीपाडव्याला प्रथमतः देवीचं निशाण म्हणजे जो मुख्य ध्वज असतो तो चढवला जातो आणि त्यानंतर रेणुका मातेच्या महापूजेला सुरुवात होते. रेणुका मातेची महापूजा झाल्यानंतर मातेला अलंकार घातले जातात आणि घटस्थापना केल्या जाते. घटस्थापना झाल्यानंतर रेणुका मातेला पायसाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर आरती केली जाते. आरतीनंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे नवरात्र महोत्सवातलं कुमारिका पूजन हे या ठिकाणी संपन्न होतं. कुमारिका पूजन झाल्यानंतर लगेच छबिना निघतो. पर्वताला प्रदक्षिणा करून छबिना परत येतो आणि रेणुका मातेला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवून महाआरती केली जाते. दिवसभर अनेक भाविक भक्त कलावंत आपली भजन सेवा, गायन सेवा, कीर्तन सेवा या ठिकाणी अर्पण करीत असतात. अशा पद्धतीने या नवरात्र महोत्सवामध्ये जो दिवस येतो तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पंचमीचा. पंचमीला विशेष असं महत्त्व आहे. पंचमीचा दिवस म्हणजे रेणुका मातेचा जन्मदिवस समजला जातो आणि पंचमीच्या दिवशी नाशिक येथील एक भक्त दरवर्षी द्राक्षांची आरास करतात. ही द्राक्षांची आरास पाहण्यासाठी खूप लांबून लांबून भक्त या ठिकाणी येत असतात. पंचमी झाल्यानंतर सप्तमीच्या दिवशी कुमारिका पूजनाचं असं विशेष महत्त्व आहे. परिसरामध्ये जेवढ्या कुमारिका असतील त्या सगळ्या कुमारिकांचं पूजन केलं जातं आणि त्यांना योग्य सन्मान करून त्यांचे बोलवण म्हणजे अर्थात रेणुका माता समजून त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. त्याचनंतर जो महाकाली माते समोरचा जो किल्ला आहे त्यामध्ये महाकाली मातेचं मंदिर आहे. किल्ल्यामधील महाकाली मातेला अष्टमीच्या होमाचं निमंत्रण दिलं जातं आणि महाकाली मातेची पूजा केली जाते. इथून वाजत गाजत मिरवणूक निघते आणि महाकाली मातेची पूजा आणि महाकाली मातेला आमंत्रित करून या ठिकाणी अष्टमीच्या होमाला बोलवलं जातं. अशी ही पद्धत आहे. अष्टमीला होम हवन संपन्न होतं आणि नवमीला या ठिकाणी या चैत्र नवरात्रामध्ये अष्टमीच्याच दिवशी पूर्णाहुती असते आणि नवमीला नवरात्राची समाप्ती होते. असा हा 9 दिवसाचा कार्यक्रम असतो. सर्व भाविक भक्तांसाठी साधारण सकाळी 11 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब.